नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. घोडेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुभारंभ. दिवाळीपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार, सहकार मंत्री सुभाष देशमुखांचं वक्तव्य. प्रवरा संगम राष्ट्रीय पेयजल योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते चव्हाण यांचं उपोषण. आणि सांगलीमध्ये अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश. सांगली पोलिसांची मोठी कारवाई. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या वाड्याचं म्हातारं मी खाते वय. हा विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. घोडेगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश बापट यांच्या हस्ते झालाय. भाजपकडे घोडेगाव ग्रामपंचायतची सूत्र द्या आणि विकासाची दालनं खुली करा असं प्रतिपादन यावेळी गिरीश बापटांनी केलंय. भाजपच्या सरपंच पदाच्या उच्च शिक्षित उमेदवार रुपाली घोलप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. हे गाव भाग्यवान आहे. इथे अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू अशी रुपाली घोलप सारखी उमेदवार लाभली आहे. गावाचा खुंटलेला विकास गतिमान होईल. विकासाची सर्व दालनं उघडली जातील असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गिरीश बापट यांनी केलंय. ते घोडेगाव इथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते. या प्रसंगी पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट, पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा आमदार बाळाभाऊ भेगडे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, आंबेगाव तालुका अध्यक्ष भाजपा संजय थोरात, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे, भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल जाधव, शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख भाजपा जयसिंग एरंडे, पुणे जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा धनेश बानखिले, पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, कामगार नेते यशवंत भोसले, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, शिरूरचे नेते धर्मेंद्र खांड्रे, पुणे जिल्हा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अजित काळे, तालुका उपाध्यक्ष भाजपा आंबेगाव महेश बाणखिले आणि ज्येष्ठ शाहीर सखाराम घोडेकर, कुसुम दौंड, संजय काळे, मंदार स्वामी यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या निमित्तानं उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नामदार बापट म्हणाले की जो विकास काँग्रेस पक्षाला 30 वर्षांमध्ये करता आला नाही तो केवळ 3 वर्षांमध्ये भाजप सरकारनं करून दाखवलाय. त्यामुळे भाजपला स्वतंत्र वाढता पाठिंबा मिळतोय.
तळागाळामधील गोरगरीब जनता विकासाचा केंद्रबिंदू मानून लोककल्याणकारी योजना राबवून ग्रामीण भागामधील विकास सर्व क्षेत्रामध्ये गतिमान केला गेलाय. यावेळी भाजपला साथ द्या आणि घोडेगावच्या विकासाची दालनं उघडी करा असं आवाहनही त्यांनी याप्रसंगी घोडेगावकरांना केलंय. यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले की घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आणा. घोडेगावला विकास निधी कमी पडू देणार नाही. तर या घोडेगावच्या सरपंच पदाच्या भाजपच्या उमेदवार रुपाली घोलप या स्वतः उच्च शिक्षित आहेत. त्यांच्याकडे उद्याच्या गाव विकासाची दूरदृष्टी आहे. ज्या नेतृत्वाकडे कल्पना असतात, विकास कामाची दूरदृष्टी असते, अशा नेतृत्वाकडे सरपंच पदाची धुरा यावेळी घोडेगावकरांनी द्यावी. तुम्ही दूरदृष्टीनं घेतलेल्या निर्णयाची निराशा होणार नाही, तर इथे विकासाची नवी पहाट होईल अशी खात्री मी तुम्हाला देतोय. चिंचवड नगरपालिका ताब्यात आली. जिल्हा परिषदेमध्ये सेनेने आम्ही युती केली असती, त्या दोघांच्या पेक्षा आमचे 7 उमेदवार जास्त निवडून आले असते. पण या बाबांना सांगायचं कोणी, आणि म्हणून ते ऐकायला तयार नव्हते. पण सत्ता यो अगर न यो, सामान्य माणसाची आणि जनतेची कामं ग्रामपंचायत पातळीपासून पार्लमेंटच्या पातळीपर्यंत करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या माझ्या या कार्यकर्त्यांनी घेतला. आणि म्हणून एकदा अनुभवून तर बघा. मी आता मेदनकरवाडीला गेलो होतो, भाजपच्या सरपंच. पूर्ण गावामध्ये विकासाची सगळी कामं, 1 नंबरची ग्रामपंचायत म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा सत्कार झाला आणि कौतुक केलं. खरं तर तुमची ग्रामपंचायत का राहिली हेच मला कळत. तुमची नगर परिषद व्हायला पाहिजे. ते आम्ही प्रयत्न केला, पण काही लोक म्हणले नको, आपलं घर बरे, सरपंच गावच बरं आहे आमचा. आणि म्हणून राष्ट्रवादीने त्याला मदत नाही केली, विरोध केला. काँग्रेसने त्याला विरोध केला. आज शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीपेक्षा देखील नगर परिषद पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर येतात. त्याचा उल्लेख ताईने आपल्या भाषणात केला की पिण्याच्या पाण्याच्या योजना असोत, आरोग्याच्या योजना असोत, या शहरी निमशहरी विभागामध्ये केंद्र सरकारकडनं अधिक पैसे येतात. आणि म्हणून भविष्य काळात घोडेगावच्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी एक नेत्रदीपक काम करेल. मला माहिती आहे. यावेळी नामदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळगाव, घोडे, मंचर, पोखरी, घोडेगाव, साल या गावामधील तब्बल 40 कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. सदर सभेस घोडेगावकरांचा अभूतपूर्व सहभाग लाभलाय. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. अकोले तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीनं घोरपडा देवी मंदिराच्या पटांगणामध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासींचे हक्क आवादित ठेवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असा इशारा आदिवासी नेते अशोक भांगरे यांनी बोलताना दिलाय. भारत सरकार आणि राज्य सरकारनं आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या. त्याचा 40 वर्ष पाढा वाचला जातोय आणि मतांचा जोगवा मागितला जातोय. मात्र आजही आदिवासी माणूस रोजगारासाठी दाही दिशा फिरतोय. जल, जंगल, जमीन असूनही त्याचा उपयोग त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला झाला नाहीये. त्याच्या मूलभूत प्रश्नावरती निवडणूक आल्यावरती काही हुशार मंडळी पुन्हा तेच प्रश्न घेऊन समोर येतात. असं असलं तरी त्यांना त्यांची जागा दाखवून आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी नव्हे, तर त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक भावनेमधनं एकत्र येऊन त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची स्पष्टोक्ती आदिवासी नेते अशोक भांगरे यांनी घोरपडा देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य मेळाव्यामध्ये बोलताना दिली आहे. आम्हाला जाणीव झाली नाही आणि थोडासा वेळेचा बदल, पुढच्या वेळेस आपण हा वेळ दुपारच्या ह्याच्यात ठेवू. म्हणजे लोक सगळे काय, कोणाला उपासावाले असतात, कोणाला घट बसवायचे असतात, काढायचे असतात, सगळं कार्यक्रम करून आपल्या या मेळाव्याला या ठिकाणी. हा मेळावा ऐतिहासिक मेळावा आहे. मी तर गेल्या 2-3 आठवड्यापासून आजारी होतो. काल उठलो जरा. आज या मेळाव्याला बोललं पाहिजे. समाजाची एकजूट झाली पाहिजे. समाज एक सूत्री आला पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थाने ही धडपड आहे. आज अनेक वक्त्यांनी सांगितलं
आपल्या समाजावर अन्याय झाले, कोट्यवधी रुपये आले. काय अवस्था आहे आपल्या आदिवासी माणसांची? हा एक तिथेच आदिवासी माणूस आहे. वेगवेगळ्या योजना आल्या, झाला का आमच्या गरीब आदिवासी माणसांचा विकास? अनेक आश्रमशाळा आल्या, वेगवेगळ्या आदर्श शाळा आल्या. शिक्षणाचा दर्जा आमच्या मुलांचा वाढला का? आजही आमची वाईट अवस्था आहे. तळपाडे साहेबांनी सांगितली तशी. तर आदिवासी शेतकऱ्यांना उपसिंचन योजना सुरू करून शेतीला पाणी दिलं नाहीये तर चाकबंद आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. विजयादशमीच्या निमित्त घोरपडा देवी मंदिराच्या पटांगणामध्ये अकोला तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीनं दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यामधील आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले होते. या ठिकाणी माजी सभापती यमाजी लहामटे, मधुकर तळपाडे, डॉक्टर किरण लहामटे, उपसभापती मारुती मेंगाळ, डॉक्टर विजय पोपरे, सतीश भांगरे, अमित भांगरे, दिलीप भांगरे, मारुती मेचकर, सौ सुनीता भांगरे, सौ जनाबाई देशमुख आदींसह मोठ्या संख्येनं आदिवासी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतीवीर राघुजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत पांडुरंग इदे यांनी केलंय तर प्रास्ताविक आदिवासी सेवक काशीनाथ साबळे यांनी केलंय आणि अध्यक्षस्थानी गोविंद पटेकर होते. आदिवासी जाणीव जागृती मंडळाच्या कृती समितीच्या वतीनं आज हा दसरा मेळावा इथं आयोजित केलेला आहे. ह्या मेळाव्यासाठी आवर्जून सर्व आदिवासी समाजाचे नेते माननीय अशोकरावजी भांगरे असतील, सतीशजी असतील, तळपाडे साहेब असतील, मारुती मेंगाळ असेल, सर्वजण एकत्र आले. कारण हा समाजाचा मेळावा आहे. आम्हाला आजपर्यंत आमचा समाज मागं का राहिला तर त्याची कारणं शोधली तर ती आमच्यातच आहेत. आमच्याच नेते मंडळींनी आमच्यावरती अन्याय केलाय, आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवला. आजपर्यंत ज्या ग्रामसभा पेसाच्या आहेत, ज्या जशा व्हायला पाहिजे तशा होऊ शकल्या नाही. बऱ्याच ठिकाणी रस्ते, पाणी आणि आरोग्य ह्या मूलभूत सुविधा नीटशा पोहोचू शकल्या नाहीयेत. हे आमची दुःख आहे. आजही आमचा नारायणगाव सुटला नाही आणि मग ह्या तळमळीतून सर्वजणांनी ठरवलं की एकत्र आलं पाहिजे. कालही आम्ही एकत्र होतो. आजचं राजकारण काय, उद्याचं राजकारण काय याच्यावरती आम्ही भाष्य करणार नाही, पण एक समाज म्हणून आम्ही सर्वजण एकत्र राहू. इथं आजची परिस्थिती अशी आहे की काही आमच्या बांधवांच्या जमिनी हडप करण्यात आल्या, त्या आमच्याच लोकांनी केल्या गेल्या. आज आमच्या देवळांवरती अतिक्रमण झाली. तिथं त्या सामाजिक देवस्थानं आहेत त्या वैयक्तिक प्रॉपर्टीज बनल्या आणि मग ही सगळी खदगत सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यासाठी पहिलं बंड आम्ही ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात करणार आहे. आज ज्या आमच्या समाजाच्या संस्था हिसकावून घेतल्यात, मंदिरांवरती अत्याचार झालाय, मंदिरा गावकऱ्यांच्या ताब्यातून घेतले, जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या हडप केल्यात, तर याच्यासाठी पहिला उठाव असेल. दुसरा उठाव आम्हाला आमच्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्याच्यासाठी उठाव असेल आणि त्यासाठी आम्ही सदैव एकत्र येऊ. आम्ही सर्वजण राजकारणात आलोय ते आमचे प्रपंच उभे करण्यासाठी आलो नाही. याच्यातली सर्वजण जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत, शिक्षण चांगलं आहे, चांगला व्यवसाय आहेत, चांगल्या नोकऱ्या आहेत, परंतु हे सगळं सोडून आम्ही राजकारणात आलो तर हे आमच्या समाजाचं आजही उत्थान झालं नाही. आजही आमच्या बाया बापड्यांचं जे दुःख आहे ते आम्हाला सहन होत नाही. आजही आमचा नारायणगाव सुटला नाही आणि ह्या कळकळीने आम्ही राजकारणात आलो. भविष्याच्या काळात समाजाच्या हितासाठी आम्ही सर्वजण एकत्र राहू एवढी आम्ही ग्वाही देतो. सचिन खरात, C24 तास, अकोले. लोणी इथे माजी विद्यार्थी प्रबोधिनी यांच्या पुढाकारानं नवीन शाळा इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. आपण ज्या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं त्या विद्यालयाच्या संवर्धनासाठी त्याच विद्यालयाचे विद्यार्थी आता पुढे सरसावलेत. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेला शिवकाळामध्ये प्रसिद्ध पावलेले 10 मण लोण्यांनी समृद्ध असलेले सुंदर नैसर्गिक भूप्रदेश लाभलेले आणि कला संस्कृतीची परंपरा जोपासलेलं गाव म्हणजे लोणी. या गावामध्ये 1886 साली स्थापन झालेल्या विद्यालयाच्या दगडी आणि कौलारू इमारतीची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे.
हे येथील माजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आलं. ही बाब त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं इतर सर्व मित्रांपर्यंत पोहोचवली. ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेऊन या जागेवरती त्यांनी नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला. हा संकल्प आता लवकरच मूर्त स्वरूप घेणार आहे. दसरा सणाचं औचित्य साधून माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या पुढाकारानं या नूतन वास्तूचं भूमिपूजन शाळेचे प्राचार्य शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आलंय. या प्रसंगी शिंदे सर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. आणि आता या शाळेचे तुम्ही माझे विद्यार्थ्यांनी फार मोठं आव्हान स्वीकारलेले. हे आव्हान त्यांनी त्यावेळेला स्वीकारलं होतं त्या मागच्या मंडळीत. तिथं सगळ्यांची नामावळी हयात नसलेले आणि हयात असलेले यांनी एकजुटीने या शाळेसाठी प्रयत्न केलेले. तुम्ही आता त्यावेळेची परिस्थिती आणि ह्या वेळेची परिस्थिती आर्थिक फार मोठा फरक आहे. त्यावेळेला आर्थिक तंगी असायची, लोकांची पैसे नसायचे. आता आपण चलन गोळा करू शकतो. त्यावेळेला त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ही जी मंडळी आहे ही तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्यात एकी पाहिजे. तुमच्यात कुठल्याही प्रकारचा मीपणा असता कामा नये. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी कराल आता इथं त्याच्यावरून हे सगळं सिद्ध होते की तुम्ही त्यांना विचारत घ्या. जे आता हयात आहेत, ज्यांनी या गावासाठी शाळेसाठी कष्ट घेतलेले आहेत त्यांना विचारा. त्यांना तुम्ही नुसतं विचारलं तरी ते तुमच्या पाठीवर हात टाकतील आणि तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि त्याचबरोबर तुम्ही पुढे जाऊ शकाल. आज आमच्याही गावामध्ये नवीन शाळेचं उद्घाटन. या भैरवनाथ विद्याधाम प्रशालेमध्ये अद्ययावत शाळा प्ले ग्रुपपासनं थेट 12वी पर्यंतचे सर्व शाखांचे अभ्यासक्रम, सेमी इंग्लिश, कला क्रीडा अकादमी, स्पर्धा परीक्षा केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन, गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा भूमिपूजन कार्यक्रम पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शिवसेना नेते अरुण गिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित माजी विद्यार्थी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला भरभरून आर्थिक मदत जमा केली आहे. यात शाळेमध्ये शिकलेले आणि सध्या विविध क्षेत्रामध्ये उच्च पदावरती कार्यरत असणारे हे विद्यार्थी आपल्या पदाचा डामडोल विसरून आपली शाळा नव्यानं सुरू करण्यासाठी तन्मयतेनं सहभागी झाले होते. समस्त लोणी ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाला भरभरून आर्थिक मदत केली आहे. कार्यक्रमानंतर पायोनियर ग्रुप आणि पुणे जिल्हा ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धोंडीबा सुतार यांच्या वतीनं अन्नप्रसाद ठेवण्यात आला होता. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला. चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोडायचं म्हातारं मी खाते होय. हा विचार यांना विचार. ज्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलंय याच्या बाच.
हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कर्जमाफीसाठी महाराष्ट्रामधनं 77 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आलेत. कर्जदारांची पात्र अपात्र यादी लवकरच पूर्ण होणार आहे आणि दिवाळीपर्यंत कर्जमुक्ती होईल असा विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केलाय. कर्जमाफीसाठी महाराष्ट्र राज्यामधनं 77 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आलेत. सन 2007 साली कर्जमुक्तीची घोषणा झाली. तेव्हापासून ती प्रक्रिया पूर्ण व्हायला 8 महिन्यांचा कालावधी लागला होता. तशीच प्रक्रिया आता सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँकांचे अर्ज येत आहेत. येत्या आठवडाभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. विधानसभेमध्ये त्या संबंधी निर्णय झालाय आणि दिवाळीपर्यंत कर्जमाफी होईल असे सहकार मंत्री देशमुख यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. तसेच आणखी 12 लाख शेतकरी उरलेले आहेत. तो वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 7-8ला ज्या वेळेस कर्जमाफी झाली होती, थोडंसं चिंतन करा की माझ्या माहितीनुसार 8-9 महिने गेले होते. कर्जमाफीची घोषणा झाली, एक प्रक्रिया आहे. माझ्या माहितीनुसार 28 जूनला पहिली घोषणा झाली, बरोबर. व्यवस्था अशी असते की घोषणा झाली, त्याची परत कॅबिनेट पुढं एक नोट येतं असे, मग त्याची कॅबिनेट पुढं आल्यानंतर तो प्रस्ताव विधानसभेनं त्याच्यासाठी तरतूद करायला पाहिजे. जे काही 34,000 कोटीचा अंदाज केलेला होता, 89 लाख शेतकऱ्यांना लाभ व्हायचा अंदाज केला होता आणि हा अंदाज ह्याच्यासाठी राज्य सरकारने जोपर्यंत म्हणजे विधानसभेनं जोपर्यंत पुरवणी मागणीला या पैशाला मान्यता देत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यातून खर्च करता येत नाही आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे मान्यता झालेली आहे. आता पुढची नियमावली असते, ते नियमावली करण्यात जे पात्र अपात्राचं आपण नियमावली केलेली आहे, कसे कुणी फॉर्मर ह्याची सर्व नियमावली केलेली आहे आणि ती सर्व प्रक्रिया आता बऱ्यापैकी संपत आलेली आहे. आता ऑनलाईन फॉर्मचे 15 सप्टेंबरपर्यंत मुदत होती, परत आपल्या सर्वांच्या आग्रहापर्यंत 22 वाढवलेले आहे. तर ते ऑनलाईनचे फॉर्म आलेले आहेत सर्व, आता ते प्रक्रिया थांबली. आता बँकेनं जे फॉर्म भरून द्यायचे आहेत आपल्याला, राष्ट्रीयकृत बँके आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं, मागच्या आठवड्यापर्यंत तरी राष्ट्रीयकृत बँकेचे बऱ्यापैकी फॉर्म यायचे होते, पण सातत्यानं गेल्या आठवड्यातून बैठका घेऊन त्यांच्या SLBच्या ज्या अध्यक्षाची जिल्हा पातळीवरती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व उपनिबंधकाला सूचना देऊन की तातडीने या सगळ्या DLBCची मीटिंग घेऊन या सर्व माहिती करा. माझ्या मित्र आज ही बैठक चालू आहे. 1-2 दिवसामध्ये या आठवड्याभरामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची सुद्धा संपूर्ण माहिती येणार आहे आणि ही माहिती आली की सॉफ्टवेअरच्या द्वारे पात्र अपात्र ठरणार आहे. आणि माझ्या माहितीनुसार दिवाळीच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत दिवाळीच्या अगोदर आपण याचं वितरित होईल. शेतकऱ्याला जड वाटलं असतं तर 77 लाख खातेदारांनी ऑनलाईन फॉर्म भरले नसते आणि 89 लाख खातेदारापैकी 77 लाख खातेदारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि म्हणून अडचण झाल्यास आता बाकीचे जे 12 लाख फॉर्म आपल्याकडे आलेले नाहीत, जे 89 लाख शेतकऱ्यांची माहिती पूर्वीची होती त्यापैकी 77 लाख आहे, जवळपास 12 लाख फक्त आता फॉर्म आहे. याच्यापैकी जर आपण विचार केला तर SLBCची माहिती दिलेली असते 19 लाखाची, त्याच्यात पात्र अपात्र नव्हतं ना विषय घ्या. त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री त्यात आहेत ना 89 लाखामध्ये. त्यात इन्कम टॅक्स भरणारे काही वर्ग आहे, त्याच्यात सरकारी नोकरदार सुद्धा त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आणि काही स्वतःहून स्वेच्छेनं मला कर्जमाफी नको म्हणणार असं एक थोडा बहुत वर्ग असू शकतो. असं 10-12 लाख राहिलेले आहेत म्हणजे न भरता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फॉर्म किचकट आहे, एक पानाचा फॉर्म आहे, स्वतःची माहिती आहे. मला परत आपल्याला विनंती करायची आहे की आपण फॉर्म नीट वाचा, त्यात तुम्हाला काय जड वाटलंय सांगा. आणि जड वाटलं असतं तर जवळपास 77 लाख फॉर्म खातेदाराची संख्या आली नसती. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. नेवासा शहरामध्ये नवरात्रीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या वतीनं बसवण्यात आलेल्या दुर्गा मातेला 11व्या दिवशी विसर्जित करण्यात आलाय. यावेळी शहरामधनं चौकामधनं फटाक्यांची आतिषबाजी करून पारंपरिक वाद्यांच्या तालावरती वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
नेवासा येथील दुर्गा नवरात्री विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली आहे। यावेळी निघालेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये 5 मंडळांचा सहभाग होता। सायंकाळी नगरपंचायत चौक, गणपती मंदिर चौक, भगतसिंग चौकपासून आलेल्या मंडळाच्या मिरवणुकीस तिरंगा चौकापासून प्रारंभ झाला। अग्रभागी मोहिनीराज चौकामधील श्री काशी विश्वेश्वर नवरात्र उत्सव मंडळानं मिरवणुकीचा शुभारंभ भव्य ढोल पथकानं केला। त्यामागे एकता प्रतिष्ठान मंडळानं पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर केलं। नेवासा येथील श्री मोहिनीराज मंदिर चौकामध्ये कोमटी गल्लीमधील त्रिमूर्ती नवरात्र उत्सव मंडळाची, वणी येथील सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृती मूर्ती तसेच गरुटे गल्लीमधील श्रीकृष्ण तरुण मंडळानं तुळजापूरमधील आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिकृतीची मूर्ती या दोनही मंडळाचं आकर्षण ठरलंय। तर ढोल पथकानं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मधमेश्वर नगर येथील जयभोले तरुण मंडळ आपल्या पथकासह मिरवणुकीमध्ये सहभागी झालं होतं। मिरवणुकीमधील सर्व मंडळाच्या दुर्गा मातेचं प्रवरा नदी पात्रामध्ये रात्री 10:30 वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आलंय। शंकर नागदे, ती 24 तास, निवासा। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी माधव बाबर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी येथील चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी माधव बाबर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी येथील चौंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गटनेते नंदकुमार शेळके, मानवाधिकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष मनोज कुमार नेवसे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संजय घोलप, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रसन्न बिग्गी, राष्ट्रीय संपर्क प्रमुख गणेश भांड, जिल्हा सरचिटणीस मनोज मोरे, जनसंपर्क अधिकारी रमेश वरखेडे, मनसेचे अविनाश पालवे, माजी नगरसेवक सोमनाथ टेके, महादेव बाबर आदी मान्यवर उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना माधव बाबर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। प्रांतसाहेबांच्या समोर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने आणि चौंडेश्वरीच्या माती लक्ष ठेवून सांगतो की मी अगदी जे काही न्याय वगैरे आहे यातलं काही आढळून जे काही हे असतील त्याला मी माझ्या एकदम सत्यतेने कार्य करून सर्वांना न्याय ही मी चौंडेश्वरी मातीच्या समोर प्रार्थना करून बोलतो। जय हिंद। मानवाधिकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रसन्न बिग्गी यांनी कायद्याविषयी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केलंय। आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आर्टिकल 226 नुसार आपल्याला हायकोर्टामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये मागणी करता येते। मग आता आपण जर पाहिलं गेलं की भारतीय राज्यघटना आणि ह्युमन राईट याच्यामध्ये स्लाइट डिफरंट आहे, थोडासा बदल आहे। यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की 1993 पर्यंत आपल्याला का वेळ लागला, त्याच्यापूर्वीची पार्श्वभूमी त्यांनी या ठिकाणी सांगितली। हरकत नाही, जाणीव आल्याशिवाय किंवा आपल्याला जखम झाल्याशिवाय आपण त्यात भाग घेत नाही, परंतु भारतामध्ये आपल्याला ह्युमन राईट संदर्भामध्ये 93 सालापर्यंत यायला खरंच वेळ लागला। हे आपलं दुर्दैव आहे किंवा आपल्या त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीचा किंवा आपण त्या संदर्भामध्ये उपयोग करून घेतला नाही। भारत स्वातंत्र्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेला, परंतु सांगायचं असं आहे भारतीय राज्यघटना अशी आहे की जेवढे युनायटेड नेशन मध्ये सदस्य आहेत त्यातल्या मेजॉरिटी देशांच्या भारतीय घटनेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना बनवलेली आहे। सगळ्या दृष्टीने कव्हर करून सगळ्या दृष्टीने अभ्यास करून त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेत सगळ्या गोष्टींचा सहभाग केलेला आहे। सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ह्युमन राईटकडे पाहताना भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी म्हणून आपण जरी पाहत असलो तरी त्याच्यामधला बदल आपण थोडा समजून घेतला पाहिजे। मानवाधिकार हक्काची सर्वांमध्ये जाणीव, जनजागृती, माहिती असणं गरजेचं आहे। शासकीय अधिकारी, पोलीस, सैनिक यांच्याही मानवाधिकारविषयी लक्ष घालण्याचं त्यांचं लक्ष आहे आणि त्याकडे सकारात्मक हेतून पाहावं अशी भावना प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरीश भागवत यांनी केले, तर सूत्रसंचालन गोवर्धन देखणे यांनी केले आणि आभार शिवाजी सातपुते यांनी मानलेत। मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी।
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोडायचं म्हातारं मी खाते व्हय. काय विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम गावच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत प्रवरा संगम ग्रामपंचायत कार्यालयासमोर RTI कार्यकर्ते अरुण चव्हाण यांनी उपोषण केलंय. नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम राष्ट्रीय पेयजल योजना भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत 1 ऑगस्ट 2017 रोजी लेखी निवेदनाद्वारे नेवासा तहसीलदारांना कळवण्यात आलं होतं. तरी या संदर्भामध्ये कुठलीच कारवाई तहसील कार्यालयाकडनं झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी प्रवरा संगम ग्रामस्थांच्या वतीनं 2 ऑक्टोबर रोजी प्रवरा संगम ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आलंय. यावेळी RTI कार्यकर्ते अरुण चव्हाण, गजानन गवारे, राजेंद्र बोरुडे, बजरंग दलचे संतोष पंडुरे, रमेश काळे, नितीन भालेराव, संतोष मोरे, श्रीरंग डावकर, शिवाजीराव शिंदे आदी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. तसेच इतर विविध संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय. यावेळी उपोषणकर्ते अरुण चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. माझं नाव अरुण श्रीपतराव चव्हाण, राहणार प्रवरा संगम. माझा मुद्दा असा आहे की प्रवरा संगम या गावी झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व त्या संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत. राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये जॅकवेलची किंमत 20 लाख रुपये असून तो फक्त साधारण 80 ते 90 हजार रुपयामध्ये तयार करून ती बाकीची रक्कम खाण्यात आली. 5 इंची पाईपलाईन अपेक्षित असून त्या ठिकाणी 4 इंची पाईपलाईन करण्यात आली. फिल्टर प्लॅन्टचं जे काम झालेलं आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. पाण्याच्या ज्या टाक्या बनवल्यात त्या टाक्यांच्या आत्ता सध्याला म्हणजे गळती चालू झालेली आहे त्या टोका गावच्या टाकीची.
प्रवरा संगम ते फिल्टर प्लॅन्ट हे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे त्यातून पूर्ण गावाला पाणी मिळायला पाहिजे होतं. तर यांनी काय केलं, जागोजागी मेन लाईनीलाच वाळ टाकून ती सिस्टीम पूर्ण चालू केली. या आर्थिक ते पाणी टाकीत न जाता डायरेक्ट गावकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे ते पाणी. ह्या कामाची पूर्ण चौकशी करून जे संबंधित अधिकारी व संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. यावेळी नेवासा गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी प्रवरा संगम ग्रामस्थांना लेखी पत्र दिलंय. त्यामध्ये म्हटलंय की सदर योजनेची सखोल चौकशी उपअभियंता जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग यांच्याकडनं 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल. सुरुवात होत्या स्टार्ट. मी गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा. आज प्रवरा संगमला उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता सदर योजनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी नेवासा उपविभागातील SP पाटील यांचा आदेश काढून 1 महिन्याच्या चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल. त्या चौकशी अहवालात जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. जे गावाला सध्या पाणी पुरवठा केला जातोय ती पाईपलाईन तर 4 इंचाची आहे आणि पाण्याची टाकी ते नदी 5 इंच बसवणं असं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. त्या ठिकाणी 4 इंची कशी टाकली याची तुम्ही काय माहिती घेतली का? नाही, ते आता चौकशी अहवालामध्ये येऊन झाली. आणि जी पाण्याची टाकी गळती सध्या त्या संदर्भात टेक्निकली तांत्रिक उपअभियंता पाहणी करतील, त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल. गावाला सब लाईन न टाकता डायरेक्ट मेन लाईनवरून कनेक्शन दिलेले त्या संदर्भात काय सांगाल? मेन लाईनला कनेक्शन देता येत नाही तर? नाही, जी इलिगली कनेक्शन घेतली असतील ती कट करण्याची कारवाई करण्यात येईल. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. किनवट तालुक्यातील सारखणी इथे वन विभागाच्या वतीनं जल, जमीन आणि जलांचं संगोपन होण्यासाठी अनुदानावरती जंगलतोड रोखण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापक समिती दहेली येथील SC समाजामधील 10 लाभार्थ्यांना गॅसचं वाटप करण्यात आलंय. सारखणी विभागाच्या हद्दीमध्ये लाकूडतोड होऊ नये, जंगल भागामधील चोऱ्यांवरती आळा घालता यावा आणि जंगलालगतच्या गावामधील ग्रामस्थांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी वन विभागाकडनं किनवट तालुक्यातील सारखणी इथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती दहेली येथील SC समाजामधील 10 लाभार्थ्यांना गॅसचं वितरण करण्यात आलंय. जल, जमीन आणि जंगलाचं संगोपन होण्यासाठी अनुदानावरती जंगलतोड रोखण्यासाठी SC लाभार्थ्यांना गॅसचं वितरण करण्यात आलं. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गण जाधव, वनपाल सारखणी BR गोफणे, वनरक्षक TR घोडके, वनमजूर SG बादड, समितीचे अध्यक्ष नारायण तोटावार, गॅस कर्मचारी विठ्ठल जाधव, कृष्णा राठोड आदींसह गावकरी, महिला, नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लाभार्थ्यांनी मिळालेल्या गॅसचा जपून वापर करावा आणि गावालगत असलेल्या जंगलामधील वृक्षांचं जतन करून पर्यावरण सांभाळावं असं सारखणीचे वनपाल BR गोफणे यांनी सांगितलंय. नेत क्षेत्र दहेली येथील SC या कॅटेगरीतून संयुक्त वनस्थापनेतून सदरील SC या कॅटेगरीला गॅस वाटप करण्यात आलेले आहे. कारण जंगल संरक्षण, अनेक तोड येणाऱ्या गावदेशामध्ये जागी न लागण्यास, याला सहकार्य करण्यासाठी आणि अवैध तोड न होण्यासाठी आपण आपल्या दहेली या नेत क्षेत्रामध्ये संरक्षण करावं व वेळोवेळी आम्हाला वन विभागाला जिथे काही आमच्या वन परिमंडळातून या क्षेत्रातून कुठून जरी काय सहकार्य जर आपल्याला लाभत असेल किंवा अवैध तोड होत असेल तर आम्हाला वेळोवेळी सहकार्य द्यावं आणि आमच्या जंगलाला संरक्षण देऊन आपली मालमत्ता वाढवावं हीच माझी तुम्हाला अपेक्षा आहे. यापुढील काही अडचणी असल्यास वन परिमंडळ अधिकारी यांना सहकार्य साधावं हीच अपेक्षा आहे. असे किती गॅस वाटप केले? आतापर्यंत एकूण 10 गॅस वाटप करण्यात आलेले आहेत आणि यापुढील काही त्यांची राहिलेली आहे ते पुढील जमा झाल्यास खात्यावर निधी त्यावेळेस आम्ही पुण्याच्या यादीमध्ये पाठवू. मुझहर शेख, C24 तास, नांदेड. भाजप सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं एल्गार पुकारलाय. तर पुढील काळामध्ये जनतेसोबत सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक चळवळ उभारणार आहे असा इशारा सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी दिलाय. केंद्रामधील आणि राज्यामधील भाजप सर्वच पातळीवरती निष्क्रिय ठरलाय.
त्यामुळे पुढील काळामध्ये जनतेला सोबत घेऊन सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेस आक्रमक जनचळवळ उभारणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी दिलाय. सांगली जिल्हा युवक काँग्रेसची जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 6 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 6 संघटक, 7 सदस्य आणि 8 तालुका अध्यक्षांची निवडी भरत देशमुख यांनी पत्रकार बैठकीमध्ये जाहीर केल्यात. बाळासाहेब ओमसे, मोहन खोत, संदीप पाटील, श्रीकांत आरबोणे, उमेश पवार, हर्षद माने यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर विजय पाटील, सुरेंद्र शिंदे, महेश नवले, सचिन पाटील, विनायक पाटील, आशिष जाधव यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. वामन कदम, अनिल शिंदे, विशाल पवार, अतुल पाटील, अक्षय कडोले, संभाजी डोके यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून बसवण्यात आले. प्रकाश पाटील, अविनाश फाळके, संदीप नलवडे, सचिन पवार, प्रकाश यमगर, दीपक उनउने यांना जिल्हा संघटकपदी संधी देण्यात आली आहे. तसेच ज्ञानेश्वर शिसाळ यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसापर्यंत गाव तिथे शाखा या उपक्रमाअंतर्गत 300 शाखांचं ओपनिंग करणार असल्याचं शेवटी भरत देशमुख यांनी सांगितलंय. यावेळी बाळासाहेब पाटील, उमेश पवार, राजेश पाटील, सुरेंद्र शिंदे, महेश नवले, सतीश माळी आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झालेल्या आहेत. त्यामध्ये पक्षाचे 6 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, त्याचबरोबर 7 सदस्य आणि 6 संघटक अशा पद्धतीनं निवडी करण्यात आलेल्या आहेत. 8 तालुक्यांच्या तालुका अध्यक्षांच्या निवडी झालेल्या आहेत. या निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माननीय बाळासाहेब बापू पाटील, त्याचबरोबर आमचे नवनियुक्त उपाध्यक्ष उमेश पाटील, जिल्ह्याचे सरचिटणीस सुरेंद्र शिंदे, त्याचबरोबर तासगाव तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष राजेश पाटील, हर्षद माने, महेश नवले या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या आष्ट्याचे माजी नगरसेवक सतीश माळी हे या ठिकाणी उपस्थित होते. आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निवडी संपन्न झालेल्या आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शासनाच्या निष्क्रियतेबद्दल मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं केलं जाईल. पेट्रोलची दरवाढ असेल, महागाई असेल, या विषयांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस भविष्य काळात मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल. या ठिकाणी एवढंच मी नमूद करतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा.
महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मोठी कारवाई सांगली पोलिसांनी केली आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 7 पिस्तुलं आणि 27 जिवंत कारतूसं हस्तगत केली आहेत आणि सातारा जिल्ह्यामधील 2 तस्करांना अटक देखील करण्यात आली आहे. अवैध शस्त्र तस्करी विरोधामध्ये सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली LCBनं जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सनीदेव खरात आणि संतोष कुंभार या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे दोघे सांगलीमध्ये शस्त्र विक्रीसाठी आले होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 7 पिस्तुलं आणि 27 जिवंत कारतूसं हस्तगत केली आहेत. सांगलीच्या LCB पथकाच्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मोठं कौतुक केलंय. सांगलीमध्ये काल रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे PI श्री राजन माने आणि त्यांच्या टीमला एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती. काही आरोपी अवैध अग्निशस्त्र घेऊन विक्रीसाठी आलेले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर 100 फुटी रोड या ठिकाणी सापळा रचण्यात आला. यामध्ये एकूण 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 7 अग्निशस्त्र पिस्टल्स, देशी बनावटीची पिस्टल्स आणि 27 राऊंड्स जप्त करण्यात आलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली. त्या सर्व पथकाला मी रोख रुपये 15,000 आणि बक्षीस आणि C नोट GST याप्रमाणे त्यांच्या अत्यंत चांगल्या सेवेबद्दलच्या नोंदी घेणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 453 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे आणि या आचारसंहितेचाच भाग म्हणून आपण सर्व अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की अवैध शस्त्र कुठेही दिसून येत आहेत का याचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. ही इन्फॉर्मेशन बेस्ड ऑपरेशन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं करण्यात आलं आणि एकाच वेळेस 7 अग्निशस्त्र आपल्याला जप्त करता आलेले आहेत. निश्चितपणे याचा एक सुरक्षेच्या अनुषंगानं सकारात्मक परिणाम होईल. अशा प्रकारची शस्त्र जनतेमध्ये कुठेही अवैध पद्धतीनं राहू नयेत यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे. मी माध्यमाच्या मार्फतीनं सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनासुद्धा कुठेही अवैध अग्निशस्त्राबद्दलची माहिती असेल तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना किंवा नियंत्रण कक्षाला कळवून त्याची माहिती पोलीस दलापर्यंत येईल अशी प्रयत्न करावा, जेणेकरून आम्ही अधिक माहिती काढून त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करू. C24 तास सांगली. घोडेगावमध्ये गांधी जयंतीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छता मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये गावामधील परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक मान्यवर आणि बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव नगरीमध्ये गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन येथील परिसरामध्ये स्वच्छता अभियान मोहीम राबवली आहे आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे यांनी सर्व नागरिकांनी या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी आवाहन केलं आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, विद्यमान सरपंच पदासाठी भारतीय जनता पार्टीकडनं उभे असलेले रुपाली घोलप, सांस्कृतिक आघाडीचे पुणे जिल्हा सरचिटणीस संजय नांगरे, जगताप सर, सखाराम घोडेकर, कुसुम दौंड, संजय काळे, नितीन नांगरे, वैभव काळे, अनिकेत नांगरे, जयेश काळे यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गतवर्षी गांधी जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. त्यामुळे यावर्षी गांधी जयंतीचं औचित्य साधून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं येथील हनुमान मंदिर आणि महाराणी लक्ष्मीबाई परिसरामधील रस्त्यावरील कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आलाय. गावचा परिसर स्वच्छ करून गांधीजींच्या मार्गावरती चालण्याचा अनेकांना संदेश यामधनं देण्यात आलाय. गेले 3 वर्षापासून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे
संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातं. विशेष करून गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरच्या या दिवशी त्यांनी आवाहन केल्यानुसार प्रत्येक गावामध्ये, वाडी वस्त्यामध्ये, सार्वजनिक ठिकाणी, त्यामध्ये पुतळा असेल, शाळा असतील, हॉस्पिटल असतील, अशा पवित्र ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी जाऊन स्वच्छता अभियान राबवायचं आहे. इतकेच नव्हे तर त्या गावातील प्रत्येक नागरिकाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणुकीच्या माध्यमातून रणधुमाळी माजलेली असताना सगळे उमेदवार बरोबर घेऊन शिवाजी पुतळा ते मारुती मंदिर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून घेतलं. त्यामध्ये जगताप सर असतील, भविष्यामधले घोडेगावचे सरपंच घोलप मॅडम असतील, दौड मॅडम असतील, आपले घोडेकर बाबा असतील, संजय नांगरे असतील, वैभव काळे असतील, ह्या घोडेगावचे शहराध्यक्ष आणि ग्रामपंचायतचे उमेदवार संजय काळे असतील, असे नितीन नांगरे असतील, अनिकेत नांगरे असेल, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सामील झाले आणि हा उपक्रम आम्ही यापुढे भविष्यामध्ये चालू ठेवू अशा पद्धतीने प्रत्येकाने शपथ घेतलेली आहे. धन्यवाद. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. जुन्नर तालुक्यामध्ये वाळू तस्करांचा मनमानी कारभार राजरोजपणे सुरू आहे. बिगर नंबरच्या अथवा नंबर खोडलेल्या डंपरचा वापर वाळू तस्करीसाठी केला जातोय आणि माहिती कळवून सुद्धा RTO आणि महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये वाळू तस्करांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. बिगर नंबरचे हायवा गाड्यांचा आणि नंबर खोडलेल्या डंपरचा वापर तालुक्यामध्ये तसेच आळेफाटा परिसरामध्ये राजरोजपणे सुरू आहे. आळेफाटा, नारायणगाव, ओतूर तसेच जुन्नर शहरामध्ये महसूल विभागाची नजर चुकवून तसेच इतर खात्यांच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना न जुमानता त्यांच्या नाकावर टिचून वाळू तस्कर सर्रासपणे या ठिकाणावरनं वाळू चोरून बिगर नंबर असलेल्या आणि काही नंबर असून सुद्धा ते खोडून त्याचा वापर हायवेवर करतायत. परंतु सदर वाहतूक करणारे तसेच ओव्हरलोड करून या चोरट्या वाळूचा सर्रास बेल्हा, आळेफाटा तसेच ओतूर आणि नारायणगाव या ठिकाणी सप्लाय केला जातोय. परंतु RTO विभाग आणि महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करतायत. मागील आठवड्यामध्ये अनधिकृत वाळू वाहतूक करणारे वाळू तस्करांनी जुन्नर शेजारी सोमतवाडी इथे एका फार्म हाऊसवरती बोलावून प्रमोद इंगळे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला होता. यामध्ये बेले गुळुंचवाडी येथील अतुल भामरे, बोरी येथील अजित काळे, पारगावचा रायचंद्र डुकरे आणि झापवाडी येथील संदीप खुटाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु अशा प्रकारची बिगर क्रमांकाची वाहनं रस्त्यावरती बेकायदा वाहतूक करत असताना 2 ऑक्टोबर रोजी जुन्नर तहसीलदार किरण काकडे आणि इतर खात्यांच्या लोकांना C24 तासच्या प्रतिनिधींनी असे बिगर नंबरचे वाळू डंपर आळेफाटा इथे उभे असल्याचं कळवून सुद्धा महसूल विभागाचा एकही सर्कल, तलाठी किंवा कर्मचारी तिथे आला नाही. त्यानंतर 3 ते 4 डंपर वाळूची सर्रासपणे वाहतूक या ठिकाणी सुरू होती. तेव्हा तर तहसीलदार महोदयांनी आमच्या प्रतिनिधीचा फोन कट करून सदर प्रकार डोळ्याआड घातलाय. मग जर महसूल विभाग एकीकडे मारहाण झाली अशी तक्रार देत आहे तर दुसरीकडे त्यांना कळवून सुद्धा कारवाई न करता अभय का देत आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवावं किंवा महसूल विभागाला हे मोठं कोडं उलगडतच नाहीये. यावेळी आळेफाटा येथील उभ्या असलेल्या नंबर खोडलेल्या डंपरचा ड्रायव्हर सोमनाथा यानं हास्यास्पद उत्तर दिलंय की डंपरचा नंबर पाण्यामुळे धुवून गेला आणि हा डंपर वैभव गुंड यांचा आहे. गाडी त्या सवड्याची वैभवंड्यांची गाडीचा नंबर धुवून गेलेला आहे. अयुब शेख, C24 तास, जुन्नर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. घोडेगाव इथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुभारंभ. दिवाळीपूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार, सहकार मंत्री सुभाष देशमुखांचं वक्तव्य. प्रवरा संगम राष्ट्रीय पेयजल योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात RTI कार्यकर्ते चव्हाण यांचं उपोषण. आणि सांगलीमध्ये अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश, सांगली पोलिसांची मोठी कारवाई.
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा 24 तास. वर्तमानात बिनधास्त.